नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाचं सूप. तर हे सूप अत्यंत पौष्टिक आहे, कारण शेवग्याच्या शेंगामध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि फायबरचं प्रमाण खूप आहे. याचा फायदा आपल्या बाळाला प्रतिकारक क्षमता वाढवणं, हाडं मजबूत करणं, डोळे तल्लख होणे यासाठी खूप याचा फायदा होऊ शकतो. यासाठी हा सूप आपल्या बाळाला आठवड्यातून 2 वेळा देणं गरजेचं आहे. तर यासाठी मी घेतली आहे इथं शेवग्याची शेंग. ती चांगली धुवून घेतली, त्याचे छोटे छोटे बारीक पीस केले आणि त्याच्यावरच्या जेवढ्या निघतील तितक्याच साली काढून घेतल्या. आणि एका वाटीमध्ये मसूर डाळ, मूग डाळ आणि थोडीशी तूर डाळ घेतली. तर ही डाळ 2-3 वेळा काय करायची, स्वच्छ धुवून घ्यायची. तर यामध्ये आपल्याला लागणार आहे थोडासा कांदा, 2 लसूण पाकळ्या, थोडासा टोमॅटो आणि भिजलेली ही डाळ. तर काय करायचं, कुकर गॅसवर ठेवायचा, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचे जिरे. तर जिऱ्यानं काय होतं की सूपला चांगला स्वाद येतो. त्यानंतर टाकायचा कढीपत्ता. कढीपत्ता हा सुद्धा आपल्या बाळांच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. त्यानंतर 2 पाकळ्या लसूण टाकायच्या, थोडासा कांदा टाकायचा आणि त्यानंतर टोमॅटो टाकायचा. हे मिश्रण काय करायचं की चांगलं हलवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये टाकायच्या शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगासुद्धा तेलामध्ये काय करायचं, चांगल्या परतवून घ्यायच्या. हे परतवून घेतल्यानंतर जी आपली डाळ आहे ती त्यामध्ये ओतून द्यायची. डाळीमध्ये घालायची थोडीशी हळद. आता हळदसुद्धा आपल्या शरीरासाठी चांगली आहे आणि त्यामध्ये घालायचा थोडासा हिंग. आता हिंगामुळे स्वाद पण चांगला येतो आणि आपल्या बाळांना गॅसेससुद्धा होत नाहीत. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं घालायचं पाणी आणि चांगलं मिश्रण हलवून घ्यायचं. चवीनुसार मीठ ॲड करायचं. आता इथं एक महत्त्वाची टीप म्हणजे तुमचं बाळ जर 1 वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही अजिबात मीठ वापरू नका. 1 वर्षापेक्षा जर मोठं झालं असेल तर थोड्या प्रमाणात मीठ वापरू शकताय. माझं बाळ आता 1 वर्षाचं झालेलं आहे, त्यामुळे मी थोडं थोडं मीठ वापरते. तर कुकरला काय करायच्या, 3 ते 4 चांगल्या शिटा करून घ्यायच्या. 3 ते 4 शिटांमध्ये ते मिश्रण आहे ते चांगलं शिजलं जातं. शिटा झाल्या की कुकर गार करण्यासाठी ठेवायचा. कुकर गार झाला की ते बघा मिश्रण किती छान शिजलेलं आहे. त्यामध्ये शेंगा पण चांगल्या शिजलेल्या आहेत. तर त्या मिश्रणामधल्या शेंगा साईडला काढायच्या. शेंगांमधला जो गाभा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. तुमच्या बाळाला जर तुम्ही पहिल्यांदा जर देणार असाल तर अगोदर 2-3 पीसच घ्या त्यामधले आणि ज्या डाळी आहेत त्या जास्त प्रमाणात वापरा. आणि जसं खाईल तसं तुम्ही शेंगांचे तुकडे जास्त वापरू शकता. तरी चांगल्या शेंगा शिजल्या की या पद्धतीनं चांगला गाभा निघतो. तर आता जे मिश्रण बाकीचं होतं ते सुद्धा काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. कारण टोमॅटो आणि कांदा आपण मोठमोठा घातलेला असतो, तो एकदम त्याची फाईन पेस्ट करावी लागते. तर मिक्सर चालू करून तुम्ही ती चांगली फाईन पेस्ट करून घ्या, म्हणजे बाळाला खाताना अवघड जाणार नाही. तर बघा इथं छान अशी पेस्ट झालेली आहे, एकदम फाईन झालेली आहे. आता ती एका वाटीमध्ये काढून घ्या. आता मात्र आपण फोडणीसाठी तेल वापरलं होतं, मात्र आता इथं काय करायचं, वरून आपल्याला तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळं त्याला एक चांगली टेस्ट येते. तर या पद्धतीचं आपलं सूप तयार झालेलं आहे. शेवग्याच्या शेंगेच्या सूपमुळे काय काय फायदे होतात हे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की वाचा, तुम्हाला समजेल शेवग्याच्या शेंगांचे फायदे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.